हॅलो एव्हरीवन, इंडियन किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे दाल तडका रेसिपी. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. तर आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळीचं सपक वरण. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी इथं घेतलेली आहे तुरीची डाळ. चांगल्या प्रकारे तुरीच्या डाळीला निसून घ्या आणि नंतर त्या डाळीला कुकरमध्ये टाकून चांगल्या प्रकारे धुवून घ्या. तीन ते 4 पाण्याने या डाळीला चांगल्या प्रकारे धुवून घ्या, जेणेकरून त्यावर असलेली धूळ पावडरही निघून जाते. बघू शकता. आता या डाळीमध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकू. जसं तुम्हाला डाळ लागते तशी तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त डाळ लागत असेल तर तुम्ही जास्त घ्या आणि पाणी थोडं जास्त टाका. आता कुकरचं झाकण लावून वरून शिट्टी चांगल्या प्रकारे फिक्स करून घ्या आणि नंतर कुकर गॅसवरती ठेवा. गॅस चालू केल्यानंतर पहिली शिट्टी ही फुल गॅसवर होऊ द्या आणि नंतरच्या 3 शिट्ट्या या एकदम कमी गॅसवर होऊ द्या. टोटल 4 शिट्ट्यामध्ये आपली डाळ ही एकदम चांगल्या प्रकारे शिजून जाईल. आता आपण डाळीमध्ये टाकायला लागणारे सगळे साहित्य तयार करून घेऊ. तर मी इथं घेतलेली आहे लसूण. लसूणला चांगल्या प्रकारे बारीक बारीक खलबत्त्याच्या सहाय्याने कुटून घ्या. आणि थोडासा कढीपत्ता घ्या. आता आपली डाळ ही शिजलेली आहे, बघू शकता. आता या डाळीला आपण चांगल्या प्रकारे हलवून एकदम बारीक बारीक करून घेऊ. डाळ पूर्ण पाण्यासोबत मिक्स होईपर्यंत असंच हलवत राहा. आता यामध्ये आपण थोडीशी हळदी पावडर टाकू. तुम्हाला जर जास्त हळदी पावडर टाकायची सवय असेल तर तुम्ही टाकू शकता जास्त. आणि आता यामध्ये 1 चम्मच मीठ टाकू. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या डाळीला फोडणी देऊ. आता आपण पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. या पातेल्याला चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 माप तेल टाकू. तेल एकदम फुल गॅसवरती चांगलं गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाका. मोहरी टाकल्यानंतर लगेच जिरा टाका. आता यामध्ये आपण लसूणचा पेस्ट टाकू. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ.
आता यामध्ये कढीपत्ता टाकू. जोपर्यंत या फोडणीला एकदम सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत असंच तळू द्या. बघू शकता इथे सोनेरी कलर यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये ती डाळ टाका. बघू शकता अशा प्रकारे आपला दाल तडका हा तयार होतो. एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. खायला एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला जास्त डाळ पाहिजे असेल तर तुम्ही वरून पाणी भी टाकू शकता. जर तुम्हाला घट्ट खायची सवय असेल तर तुम्ही न पाणी टाकता असंच थोडा वेळ शिजू द्या आणि बंद करून टाका गॅस. आता या दाल तडकाला 10 मिनिटं एकदम कमी गॅसवरती शिजू द्या. बघू शकता कशा प्रकारे येलो कलर आलेला आहे. आपल्या डाळीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. दहा मिनिट एकदम कमी गॅसवरती शिजू द्या. बघू शकता आपला दाल तडका तयार झालेला आहे. एकदा नक्कीच ट्राय करून पहा, खाऊन पहा. खूप चविष्ट आहे. एकदम टेस्ट एकदम चांगली आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही दाल तडका तयार होते. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.